तोच आता मी बोलत होतो. म्हणजे जरी न्यूक्लिअर फॅमिली असली तरी फॅमिली बॉन्डिंग विसरता कामा नये. काका एक मिनिट घेऊ का तुमच्या दोघांचा? मी माझं नाव अनिकेत आहे आणि मी व्हिडिओ बनवायला सुरू केलंय आणि लोकांपर्यंत पोहोचायला. तुमचं नाव? श्रीपाद. तुमचं? संजय. हा मोठा भाऊ, मी धाकटा भाऊ. तुमच्या आयुष्याच्या एक्सपिरियन्स मधून एक गोष्ट तुम्ही जर शेअर केली की आम्ही ती केली पाहिजे. आताच्या जनरेशननी फॅमिली व्हॅल्यूज ठेवल्या पाहिजेत. आम्ही ते खूप ठेवल्या पाहिजे. फॅमिली म्हणजे आता आम्ही हा मोठा भाऊ, मी धाकटा भाऊ, आई वडील काही असलं की आपण एकत्र राहावं. न्यूक्लिअर फॅमिली असली तरी फॅमिली बॉन्डिंग विसरता कामा नये. म्हणजे आता तुम्ही मोटरसायकल चालवता, तुमचा मित्रही मोटरसायकल, मग तुम्ही ठरवता काय करावं, कुठं जावं. आई वडील काही मोटरसायकल चालवत नाहीत, मग ते बाजूला तुमचे इंटरेस्ट आणि त्यांचे इंटरेस्ट बाजूला पडतात. आमच्या वेळी तसं नव्हतं. आम्ही त्यांना घेऊन जायचो. मोटरसायकल नाही तर नाही, आपण रिक्षाने जाऊ, टॅक्सीने जाऊ, रेल्वे करून जाऊ. शक्यतो आपण एकत्र असलं पाहिजे, हा कन्सेप्ट होता. आत्ताच्या लोकांना एकटं राहायला जास्त आवडतं. स्वतःची स्पेस फार ते महत्त्वाची त्यांना झाली. तोच आता मी बोलत होतो. आई वडील काही या लेवलला बोलणार आहेत की मोटरसायकलने राईड काढू, जरा काय चिलिंग करू असं म्हणणार नाही. पण जे करतील ते नक्की आनंद मिळेल अशी काय.